अँझायटी आणि ओव्हर थिंकिंग यासाठी सगळ्यात उत्तम सोल्युशन दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाळकृष्ण आपल्याला असं सांगतात की प्रत्येक युद्ध जे असतं ना ते आपलं आपल्याशी असतं. बऱ्याच वेळा एखादा विचार आपल्या मनाला शांत झोपूनच देत नाही. अनेक वेळा तो विचार डोक्यामध्ये सतत येत राहतो. काही केल्या आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही. येस, गो ओपन भगवद्गीता, भगवद्गीता वाचा, त्यातनं तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. बघा, भगवान गोपाळकृष्ण अर्जुनाचे सारथी होते आणि त्यामुळे घोड्यांचा लगाम त्यांनी परफेक्ट पकडलेला. तसा तुमच्या मनाचा लगाम हा तुमच्या हातात ठेवा. ते घोड्यांना कुठेही भरकटू देऊ नका. मनाला नियमित शांत ठेवा. काय त्याचे डाऊट्स असतील ते क्लिअर करा. षड्रसात्मक आहार घ्या, शांत झोप घ्या, म्हणजे अँझायटी, डिप्रेशन असे त्रास तुम्हाला होणार नाहीत. तुमचं मन जे चिंतं ते होत असतं, त्यामुळे लक्षात ठेवा, कोणताही आजार ट्रीट करताना पहिले तुमच्या मनावर ट्रीटमेंट करा, म्हणजे कोणताही आजार तुमच्या शरीराला त्रास